आईच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक ग्रीटिंग केलं आहे. या ग्रीटिंगमध्ये मी माझी स्वरचित कविता लिहिली आहे. ती आज मी तुम्हाला ऐकून दाखवतो. माझी माई म्हणजे मायाळू आई, माझी माई म्हणजे मायाळू आई, 75तही दिसते तिची तरुण आहे. वाचनात असते ती नेहमी व्यस्त, वाचनात असते ती नेहमी व्यस्त, म्हणूनच ज्ञानाने परिपूर्ण अशा तिला अवघड काही नसतं. वर्तमानपत्र ती नेहमी न चुकता वाचते, वर्तमानपत्र ती नेहमी न चुकता वाचते. तिच्या या जिज्ञासू वृत्तीचे मला अप्रूप वाटते. राहते ती अमेरिकेत पण आहे हिंदुस्थानी, राहते ती अमेरिकेत पण आहे हिंदुस्थानी, म्हणूनच पॉप सोडून ती ऐकते रफी किशोरदांची गाणी. दानशूर ती आहे अनेक उदाहरणे त्याची, दानशूर ती आहे अनेक उदाहरणे त्याची, दान तिचे बघून मला आठवण येते कर्णाची. स्टायलिश ती आहे आनंदी ती राहते, स्टायलिश ती आहे आनंदी ती राहते, तिची ही लाईफस्टाईल सर्वांनाच भावते. तिच्यासोबत लॉकडाऊन सरला अगदी सहर्ष, तिच्यासोबत लॉकडाऊन सरला अगदी सहर्ष, लोहरूपी मजला जणू झाला परिस्पर्श. उदंड आयुष्य लाभो तुला माझ्या प्रिय माई, उदंड आयुष्य लाभो तुला माझ्या प्रिय माई, आनंदी तू सदैव राहावे हीच तव चरणी इच्छाच आहे, हीच तव चरणी इच्छाच आहे. थँक्यू.